पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातून एक अतिशय संतापजनक घटना उघडकीस आली आहे। अवघ्या 5 वर्ष वय असणाऱ्या एका चिमुरडीची लैंगिक अत्याचार करून अतिशय निर्गुणपणे हत्या करण्यात आली आहे। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील शिरगाव परंदोडी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत हा संपूर्ण प्रकार घडला आहे। खर तर काल रात्रीपासून ही चिमुरडी बेपत्ता होती आणि त्यानंतर पोलिसांमध्ये ही चिमुरडी बेपत्ता असल्याबाबत तक्रार नोंदवण्यात आली होती आणि संपूर्ण रात्रभर पोलिसांनी जे आहे ते शोध मोहीम राबवली होती, मात्र ही चिमुरडी सापडली नव्हती। आणि त्यानंतर या चिमुरडीच्या घराजवळच राहणाऱ्या एका समीर मंडल नावाच्या 32 वर्षीय तरुणावर संशय आला होता आणि संशयातून पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्याने या संपूर्ण प्रकरणाची खरं तर कबुली दिली आहे। या आरोपीने या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केला आणि त्यानंतर या प्रकरणाची कुठेही वाच्यता होऊ नये यासाठी यानं या चिमुरडीचा गळा दाबून तिचा अतिशय निर्गुणपणे खून केला आणि निर्जन स्थळी तिचा हा मृतदेह जो आहे तो टाकून देण्यात आला होता। पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी या आरोपीला अटक केली। खरं तर या चिमुकलीचा मृतदेह सध्या पोलिसांनी शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे। मात्र मावळ तालुक्यात घडलेल्या या घटनेनं पुन्हा एकदा मोठी खळबळ जी आहे ती उडाली आहे। या संपूर्ण प्रकरणी पोलिसांनी नेमकी काय माहिती दिली पाहूयात। काल रात्री साधारणतः 11:30च्या दरम्यान पोलीस स्टेशनला कॉल पडला की एका मुलीला, लहान मुलीला, 5 वर्षीय मुलीला किडनॅपिंग करण्यात आलेलं आहे। त्यानुसार आमच्या विविध पथकांनी, म्हणजे क्राईमचं पथक आहे, आमच्या पोलिसांचे वरिष्ठ पी आहेत, आमचे DCP साहेब होते, गुंडा स्क्वॉडचं, अँटी गुंडा स्क्वॉडचं पथक होतं, युनिट 4 होतं, त्यानंतर आमचे सगळे अंमलदार पोलीस स्टेशनचे सगळ्यांनी शोध घेत होते। सकाळीपर्यंत शोध घेतला आणि शोध घेतल्यानंतर संशयावरून आम्ही याच्यातील एक आरोपी समीर कुमार मंडल, वय 32 वर्षे, राहणार उर्शे कारकेचाळ, तो जय हिंद कंपनीत नोकरी करतो। तो निर्भयतेच्या बाजूलाच पाठीमागच्याच रूममध्ये राहतो। तर त्याच्याकडून त्याला संशयावरून ताब्यात घेऊन अधिक विचारपूस केली, तसेच शोधाशोध घेतली। आमचे RCP पण होती। त्यानुसार शोधाशोध केल्यानंतर आम्हाला त्याला विश्वासात घेतलं। त्याने सांगितलं की मी मुलीला गळा दाबून मारतो, कबुली दिली, मारलेली आहे आणि ती जागा दाखवतो। त्यानुसार आम्ही ते निर्भयता आम्हाला मूर्त अवस्थेत तिथे मिळून आली। ते आमचे पथक फॉरेन्सिकची लॅब, तसेच फिंगरप्रिंट आणि आमच्या सगळे क्राईमचे DCP साहेब वगैरे सगळ्यांनी जाऊन आम्ही ते मेमोरंडम करून ते ताब्यात घेतलं आहे आणि YCMला पुढील पोस्टमॉर्टमसाठी आणि पुढील मेडिकल तपासासाठी YCMला पाठवलेलं आहे निर्भयतेचे हे। आणि त्याच्यानुसार आरोपीला ताब्यात घेऊन त्याचे पण मेडिकल करायला पाठवलेलं आहे आणि गुन्हा दाखल झालेला आहे रात्रीच। आता त्याच्यात डॉक्टरचे ॲनालिसिस, म्हणजे डॉक्टरकडनं जे आपल्याला मेडिकल वगैरे येईल, सगळे मेडिकलचे रिपोर्ट्स वगैरे, त्यानुसार आम्ही विविध कलमं वाढून पुढील कारवाई करत आहोत। किती लोक होते सर याच्यामध्ये आणि कशा पद्धतीने खेळत होते का, कशा पद्धतीने? नाही, प्राथमिक माहितीनुसार निर्भयता ही तिथंच, निर्भयतेचा भाऊ निर्भयता ही तिथंच खेळत होती। पण निर्भयतेला चॉकलेट द्यायची म्हणून सदर समीर कुमार मंडल चॉकलेट द्यायच्या हिशोबाने घेऊन गेला आणि त्याने हे कृत्य केलेलं आहे। सर CCTVची किती मदत झाली? CCTVची भरपूर मदत झाली आम्हाला। CCTV तसेच आमचे पूर्ण कोम्बिंग ऑपरेशन केलं आम्ही, सगळं इथल्या ग्रामस्थांची पण मदत झाली आम्हाला। मावळ तालुक्यातील उर्शे गावच्या हद्दीत ही चिमुरडी आपल्या कुटुंबियासह राहत होती। खरं तर या उर्शे तालुक्यात अनेक इंडस्ट्रीयल कंपन्या आहेत, त्यामुळे मोठ्या संख्येनं कामगार वर्ग जो आहे तो या परिसरात राहतोय। या चिमुरडीची आई देखील त्याच ठिकाणी एका कंपनीत कामाला होती। आई कामाला गेली असल्यामुळे ही चिमुरडी आणि तिचा छोटा भाऊ दोघेच घरी होते। सायंकाळच्या वेळी हे दोघेही घराजवळ खेळत असताना घराशेजारात राहणारा नेहमीचा आणि ओळखीचा असलेला आरोपी समीर मंडळ याने या चिमुकलीला चॉकलेट देण्याचं आमिष दाखवलं, आपल्या जवळ बोलावलं आणि तिला घरापासून काही अंतरावर घेऊन जात तिच्यासोबत हा घृणास्पद आणि अत्यंत भयानक असा हा प्रकार केला आणि त्यानंतर यानं गळा दाबून हिची हत्या केली आणि काहीच घडलं नाही अशा आविर्भावात तो खरं तर घरी आला आणि तिथे वावरू लागला। मात्र संध्याकाळी या चिमुरडीची आई जेव्हा घरी परत आली तेव्हा तिला ही चिमुरडी दिसली नाही आणि त्यांनी शोधाशोध सुरू केली। रात्र होत आली तरी ही चिमुरडी सापडत नसल्याने अखेर पोलिसांना याची माहिती दिली। पिंपरी चिंचवड पोलिसांनी या संपूर्ण घटनेचं गांभीर्य ओळखून खरं तर रात्रभर या चिमुकलीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र ती चिमुरडी सापडली नव्हती आणि त्यानंतर घराजवळच राहणाऱ्या या समीर मंडळ नावाच्या आरोपीवर पोलिसांना संशय आला। त्यांनी त्याला ताब्यात घेतलं
आणि त्याने या घृणास्पद घटनेची कबुली जी आहे ती दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी या आरोपीला ताब्यातही घेतलं, त्याला अटक केली असून त्याची देखील वैद्यकीय तपासणी केली जात आहे. तर या चिमुरडीचा मृतदेह जो आहे तो शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. मात्र पिंपरी चिंचवड परिसरात ही अतिशय धक्कादायक घटना घडल्यानं पुन्हा एकदा मोठी खळबळ जी आहे ती उडाली आहे. पुण्याहून किरण शिंदे, लोकमत व्हिडिओ.